Hello students, today we will start a new chapter, Chemical Thermodynamics. In this chapter, introduction part is deleted. इंट्रोडक्शन हा पार्ट आपला डिलीट केलेला आहे, पण तरी सुद्धा आपल्याला केमिकल थर्मोडायनॅमिक्स अगदी थोडक्यात बघायचं आहे. तर या ठिकाणी थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, तर या ठिकाणी थर्म मीन्स टेम्परेचर विच इज रिलेटेड विथ हीट अँड विच इज रिलेटेड विथ एनर्जी, आणि डायनॅमिक मीन्स मोशन, कॉन्स्टंट मोशन. तर या ठिकाणी जो काही चेंज होत असतो कशामध्ये, एनर्जीमध्ये, कशाशी रिलेटेड, तर इथं केमिकल म्हटलेले, म्हणजेच केमिकल किंवा फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जो एनर्जी चेंज होत असतो त्याचा जो स्टडी केला जातो तो कशा केला जातो, केमिकल थर्मोडायनॅमिक्स. केमिकल थर्मोडायनॅमिक्स इज ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री अँड इट इज कन्सर्न विथ द एनर्जी चेंज इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जी चेंज म्हटलेली, कारण की एनर्जी जी आहे ती कायम एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असते. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. तर ही जी एनर्जी आहे ही एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये चेंज होत असते. तर त्याचा जो स्टडी आपण करतो फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये, केमिकल रिॲक्शनमध्ये, त्याला आपण या ठिकाणी थर्मोडायनॅमिक्स म्हटलेले. तर इथं आपण बरेचसे आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण एनर्जी चेंज बघत असतो. या ठिकाणी सॉलिड आईस जे असतं ते लिक्विड वॉटरमध्ये कन्वर्ट होतं, किंवा लिक्विड वॉटर जे आहे ते कन्वर्ट होऊन त्याचं वेपरायझेशन होतं, किंवा या ठिकाणी इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ मेटलमध्ये या ठिकाणी काय होत असतं, एनर्जी जी असते ती एनर्जी कन्वर्ट होत असते दुसऱ्या फॉर्ममध्ये. इथं इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ मेटल्समध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी ही केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असते. तर थोडक्यात या ठिकाणी वेगवेगळी एनर्जी जी असते ती दुसऱ्या कुठल्या तरी एनर्जीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असते. हे आपल्याला या केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये बघायचं. आपल्याला खरं तर हा इंट्रोडक्शन पार्ट डिलीट केलेला आहे, पण लक्षात आलं, अगदी थोडक्यात मी एक्सप्लेन केलेलं आहे. आता केमिकल थर्मोडायनॅमिक्स बघताना आपल्याला ठराविक टर्म्स जे आहेत ते आपल्याला माहिती असाव्या लागतात. म्हणजे आपण या ठिकाणी सिस्टीम, सराउंडिंग हे शब्द आपण या थर्मोडायनॅमिक्समध्ये वापरणार आहोत. तर सिस्टीम म्हणजे नेमकं काय आणि सराउंडिंग म्हणजे नेमकं काय, तर कन्सिडर अ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर. या ठिकाणी हा सिलेंडर आहे आणि याच्यामध्ये आपण गॅस एनक्लोज केलेला आहे. आता एनक्लोज केल्यानंतर हा जो आहे हा पिस्टन आहे, वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. तर कन्सिडर अ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. जर का हा गॅस जो आहे त्याचं व्हॉल्यूम चेंज झालं किंवा प्रेशर चेंज झालं, तर याचा जो स्टडी आहे किती प्रेशर चेंज झालं, किती व्हॉल्यूम चेंज झालं, गॅसशी रिलेटेड ज्याचा आपण स्टडी करणार आहोत, गॅसचा अभ्यास करणार आहोत, तर या गॅसला म्हणायचंय सिस्टीम म्हणायचंय. लक्षात आलं, सिस्टीम म्हणजे काय, तर या ठिकाणी ह्या सिलेंडरमध्ये जो गॅस आहे या गॅसचं आपण काय करणार आहे, ह्या गॅसनं किती अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज केली, याचं प्रेशर किती चेंज झालं, व्हॉल्यूम किती चेंज झालं, किती बदललं, याचा जर का आपल्याला स्टडी करायचा असेल तर आपण या गॅसला काय म्हणायचंय, सिस्टीम. आणि हा जो बिकर आहे, सिलेंडर आहे, या सिलेंडरचा जो बाहेरचा पोर्शन आहे याला काय म्हणायचंय, सराउंडिंग म्हणायचंय. लक्षात आलं, सराउंडिंग म्हणजे काय, तर सिस्टीम सोडून बाहेरचा जो पोर्शन आहे त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. आता हे सिस्टीम आणि सराउंडिंग दोन्ही युनिव्हर्समध्ये आहेत, आणि म्हणून डेफिनेशन सांगताना आपण कशी सांगणार आहे, तर पार्ट ऑफ द युनिव्हर्स, की जो युनिव्हर्सचा भाग आहे, अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम. ज्या गोष्टीचा आपण थर्मोडायनॅमिकली स्टडी करणार आहोत त्याला काय म्हणायचंय, सिस्टीम म्हणायचंय. आणि मग सराउंडिंग म्हणजे काय, तर ऑल अदर पार्ट ऑफ द युनिव्हर्स, युनिव्हर्स मधला सिस्टीम सोडून जो उरलेला भाग आहे त्याला आपण काय म्हणायचंय, सराउंडिंग म्हणायचंय. ऑल अदर पार्ट ऑफ द युनिव्हर्स आउटसाइड द सिस्टीम. आता इथं काय आहे, सजात सिलेंडरचा आउटसाइडचा पोर्शन जो आहे किंवा रूम जे असणार आहे त्याला आपण सराउंडिंग म्हणणार आहे. लक्षात येते, सिस्टीम म्हणजे काय आणि सराउंडिंग म्हणजे काय, तर
सिस्टीम म्हणजे काय सांगितलं, पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड सिस्टीम अँड ऑल अदर पार्ट ऑफ द युनिवर्स अदर दॅन सिस्टीम इज कॉल्ड सराउंडिंग. तर या ठिकाणी आपण गॅस म्हणजे काय म्हटलेलं, आपण सिस्टीम असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट जो बघणार आहोत तो आहे टाइप्स ऑफ सिस्टीम. आता टाइप्स ऑफ सिस्टीम म्हणजे काय किंवा कोणकोणते टाइप्स आहेत सिस्टीमचे, तर सिस्टीम बघितलं. आता आपल्याला त्याचे टाइप्स बघायचे. तर एकूण 3 टाइप्स आहेत, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता ओपन सिस्टीम म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी आधी आपण एक्झाम्पल बघूया. जर का या ठिकाणी आपण कप कन्सिडर केलेला आहे आणि या कपामध्ये या ठिकाणी कॉफी आहे, तर हा कप जो आहे तो ओपन आहे, हा आपण झाकलेला नाहीये. तर हा जो कप आहे कंटेनिंग कॉफी किंवा आपण टी म्हणूया हॉट कॉफी, अ कप विच कंटेन अ हॉट कॉफी इन ए रूम. आता जर का आपण ही रूम मध्ये असंच ओपन सिस्टीम या ठिकाणी आपण क्लोज केलेलं नाहीये कप, असंच जर का आपण ठेवला तर काय होणार आहे, तर हा जो याच्यामध्ये जी कॉफी आहे याच्यामधलं मॉइश्चर जे आहे ते मॉइश्चर काय होणार आहे या ठिकाणी इव्हॅपरेट होणार आहे आणि त्याचबरोबर ही जी कॉफी आहे ही थोड्या वेळानंतर थंड होणार आहे. याचा अर्थ काय, एनर्जी जी आहे ती या ठिकाणी बाहेर पडणार आहे, म्हणजेच या ठिकाणी एनर्जी सराउंडिंगशी काय होणार आहे, एक्सचेंज केली जाणार आहे. याचं टेम्परेचर कमी येणार त्याच्यामुळं, एनर्जी सराउंडिंगशी एक्सचेंज केल्यामुळं. आणि म्हणून या ठिकाणी ओपन सिस्टीम म्हणजे काय सांगता येईल, तर अ सिस्टीम, इथं सिस्टीम कोण आहे, कॉफी आहे. या ठिकाणी सिस्टीम म्हणजे कोण आहे, कॉफी. तर ओपन सिस्टीमचा अर्थ काय सांगता येईल, अ सिस्टीम विच एक्सचेंज बोथ मॅटर अँड एनर्जी विथ सराउंडिंग. सिस्टीम विच एक्सचेंज मॅटर अँड एनर्जी विथ सराउंडिंग इज कॉल्ड ओपन सिस्टीम. जी सिस्टीम दोन्ही पण, इथं मॅटर म्हणजे काय सांगितलं आपण, तर आपण या ठिकाणी पाण्याची जी वाफ होते म्हणून सांगितले त्याला काय म्हणायचंय, तर मॅटर म्हणायचं. इथे इव्हॅपरेशन जे होतं, वेपर जी जाती वॉटर वेपर, ते म्हणजे मॅटर आहे. तर मॅटर अँड एनर्जी एक्सचेंज विथ सराउंडिंग इज कॉल्ड ओपन सिस्टीम. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, क्लोज्ड सिस्टीम. तर क्लोज्ड सिस्टीम म्हणजे काय, आता हा कप जर का आपण घेतला आणि जर का आपण तो कप झाकला, कवर्ड विथ ए सॉकर, जर का या ठिकाणी आपण बशी ठेवली त्याच्यावरती, तर या ठिकाणी जर का आपण ही बशी ठेवली तर काय होणार आहे, ही जी वाफ आहे कॉफी मधली वाफ ही बाहेर जाणार आहे का, नाही. इथली जी एनर्जी आहे ही एनर्जी फक्त सराउंडिंगशी एक्सचेंज होणार. म्हणजे आपण जरी या ठिकाणी बशी झाकली तरी सुद्धा थोड्या वेळानं थंड होणार आहे चहा, म्हणजे थोडक्यात ही एनर्जी एक्सचेंज केली जाते. आणि म्हणून क्लोज्ड सिस्टीम म्हणजे काय, तर सिस्टीम विच एक्सचेंज एनर्जी अँड नॉट मॅटर विथ द सराउंडिंग. इथं नॉट मॅटर म्हटलेले, नॉट मॅटर का म्हटलेलं आहे, तर ही जी वॉटर वेपर आहे ही आतल्यात झाकल्यामुळे काय होणार आहे, आतल्यात तिथंच राहणार आहे. हा जो पोर्शन आहे या पोर्शन मध्ये ती वाफ राहणार आहे, ही बाहेर सराउंडिंगला दिली जाणार नाही. आणि म्हणून त्याला म्हणायचंय क्लोज्ड सिस्टीम. अ सिस्टीम विच एक्सचेंज एनर्जी अँड नॉट मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम मध्ये फक्त एनर्जी एक्सचेंज केली जाते, मॅटर एक्सचेंज केलं जात नाही. इथं पण मॅटर म्हणजे काय सांगितलं, पाण्याची वाफ. त्याच्यानंतर आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी जर का आपण कॉफी जी आहे ती जर का थर्मास फ्लास्क मध्ये ठेवली, थोडक्यात आपण थर्मास मध्ये ठेवली, तर इथं काय होणार आहे, थर्मास मध्ये काय राहतो, कॉफी जी आहे ती बराच काळ आहे त्या टेम्परेचरला राहणार आहे. म्हणजे तिथं कव्हर असल्यामुळं थर्मास फ्लास्क जो आहे तो आयसोलेटेड असल्यामुळे काय होणार आहे, तिथं मॅटर पण एक्सचेंज होणार नाही आणि एनर्जी पण एक्सचेंज होणार नाही. म्हणजेच आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, तर सिस्टीम विच डज नॉट एक्सचेंज आयदर एनर्जी ऑर मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एनर्जी आणि मॅटर हे दोन्हीही सराउंडिंगशी एक्सचेंज केले जात नाही, त्याला म्हणायचंय आयसोलेटेड सिस्टीम. तर हे आपण खरं तर ऑनलाईन लेक्चरला पाहिलं होतं, पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे आपण हे फास्ट मध्ये रिपीट घेतोय. लक्षात येत आहे, तर हे 3 सिस्टीमचे प्रकार आहेत, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम.
त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहेत प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. आता प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम मध्ये आपण सिस्टीमच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम, सिस्टीमचे आपण टाइप्स बघितले, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता आपण या ठिकाणी पहिला जो टाइप आहे तो आहे एक्सटेन्सिव्ह सिस्टीम आणि दुसरा जो आहे तो आहे इंटेन्सिव्ह सिस्टीम. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, आपण प्रॉपर्टीज बघतोय सिस्टीमच्या. तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन, ही जी प्रॉपर्टी आहे ही काय असते या ठिकाणी, विच डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर. जी प्रॉपर्टी ही अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड असते, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम असते, त्याला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर अ प्रॉपर्टी ऑफ ए सिस्टीम विच इज इंडिपेंडंट ऑफ, which is independent of amount of matter present in a system. जी प्रॉपर्टी ही अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड नसते, इंडिपेंडंट ऑफ मॅटर, इज कॉल्ड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर डेफिनेशन वरून काही लक्षात येते का बघा. तर नेमकं इथं मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करते. तर जर का आपण या ठिकाणी एक बीकर भरून आपण जर का आपण साखर घेतली, एका बाजूला एका ठिकाणी आपण एक बीकर साखर घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण 5 बीकर भरून साखर घेतली, तेवढाच तोच बीकरची साईज आपण बदललेली नाहीये, पण एका बाजूला एक बीकर साखर घेतली, दुसऱ्या बाजूला 5 बीकर साखर घेतलेली आहे. तर आणि पहिल्या बीकर मध्ये जेवढी साखर आहे त्याचं जर का आपण वजन केलं तर ते कमी भरणार आहे. पण जर का आपण 5 बीकर साखर घेतली, त्याचं वजन जर का केलं, त्याचं मास जर का कॅल्क्युलेट केलं तर त्याचं मास काय होणार आहे, जास्त भरणार आहे. थोडक्यात इथं मास ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. या ठिकाणी डिपेंड ऑन म्हटलेले, मास हे अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहे. जेवढी आपण कमी साखर घेतली होती म्हणजे मास त्याचं कमी भरलं, जर का आपण त्याचं अमाऊंट जास्त घेतली, आपण जास्त साखर घेतली तर त्याचं मास काय होणार आहे, जास्त भरणार आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणजे मास ही प्रॉपर्टी जी आहे ती अमाऊंट ऑफ मॅटर वरती, अमाऊंट वाढलं की त्याचं मास वाढतं, म्हणून त्याला काय म्हणायचंय या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याचबरोबर व्हॉल्यूम, आता तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम, पण जर का आपण लिक्विड जे आहे त्याचं आपण व्हॉल्यूम मोजत असतो, जास्त लिक्विड घेतलं तर आपल्याला त्याचं व्हॉल्यूम जास्त या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर इंटरनल एनर्जी आहे, हीट कॅपॅसिटी आहे, नंबर ऑफ मोल्स आहेत. तर हे जे सगळे आहेत, नंबर ऑफ मोल्स, जेवढा आपण जास्त मोल्स घेऊ तेवढा या ठिकाणी त्याची एन ची व्हॅल्यू वाढणार आहे. म्हणजे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. सरफेस एरिया घ्या, जेवढा आपण एरिया जास्त घेऊ, सरफेस जेवढा जास्त घेऊ तेवढा त्याचा ते एरिया जास्त भरणार आहे. त्याच्यानंतर वर्क डन, ही सुद्धा काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हीट या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर ह्या सगळ्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत, मास, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, वर्क डन आणि हीट, की ह्या अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहेत. जेवढं जास्त अमाऊंट घेऊ तेवढं त्याचं या ठिकाणी ती प्रॉपर्टी जी आहे ती वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, विच इज इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ मॅटर, जी अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड नसते. याचं एक्झाम्पल काय आहे, तर याचं एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल, मेल्टिंग पॉइंट, त्याच्यानंतर बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी,
मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, हे सगळे काय आहेत? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मेल्टिंग पॉईंटसाठी जर का आपण कमी सबस्टन्स घेतला तर त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो का? नाही. मेल्टिंग पॉईंट जो आहे तो इट इज कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ प्युअरिटी. प्युअर सबस्टन्स जो आहे ते बघण्यासाठी आपण मेल्टिंग पॉईंट काढत असतो. तर तो फिक्स असतो, तो बदलत नाही. बॉइलिंग पॉईंट असू दे, या ठिकाणी लिक्विड जास्त घेतलं म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त येतो का? तर नाही, तो फिक्स असतो. या ठिकाणी अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड नसतं. या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्या, डेन्सिटी घ्या, पाण्याची डेन्सिटी एक आहे, मग तिथं जिथं कमी पाणी आहे त्याची डेन्सिटी कमी आहे आणि जिथं खूप पाणी आहे त्याची डेन्सिटी जास्त आहे असं नसतं. ह्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या काय आहेत? इंडिपेंडंट ऑफ अमाऊंट ऑफ मॅटर आहेत आणि म्हणून याला काय म्हटलेले आपण? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हटलेली. मग याच्यामध्ये इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये टेम्परेचर येईल. टेम्परेचर बघा बरं, जर का आपल्याला टेम्परेचर मोजायचं असेल, आपल्याला समजा एखादं तिथं लिक्विड आहे आणि त्या लिक्विडचं टेम्परेचर मोजायचंय, तर आपण एका बिकरमध्ये ते लिक्विड घेतलं आणि त्याचं टेम्परेचर मोजलं. तेच टेम्परेचर काय असणार आहे? ज्याचं टेम्परेचर ज्या लिक्विडचं मोजायचंय ते आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये थर्मामीटर जरी बुडवून टेम्परेचर मोजलं तरी ते तेवढंच असणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत, ह्या सगळ्या प्रॉपर्टी कशा आहेत? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर आपण आज बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत. सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय, सिस्टीमचे टाइप्स, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम आणि प्रॉपर्टीज, एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. लक्षात येत आहे? तर ओके, थँक्यू.